हर हर महादेव। आज सकाळी एक व्हिडिओ पाहण्यात आला। अटल बिहारी वाजपेयी यांनी सावरकराबद्दल एक लंब चौडं भाषण दिलं होतं। त्याच्यातला व्हिडिओ मी घेतला आणि माझ्या अकाउंटवर सेव्ह केला। आता त्यानंतर मी जनरली ह्या फिलॉसॉफर महापुरुषांचं कथन ऐकतो आणि ते माझ्या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर व्हायरल करतो। आता त्यासाठीचा विषय जो आहे की मी आज सकाळी परमार साहेबांशी 2 वेळा आमचा फोन झाला। फोनमध्ये परमार साहेबांनी सांगितलं की कुछ लोग आ रहे हैं, वैसे कोई राजीनामा दे रहे हैं। त्यामुळे परमार साहेबांनीच त्याच्यावर सांगितलं की ठीक है, जो जाते हैं उनको जाने देते, ठीक है, कोई बात नहीं। पण ही सैनिक समाज पार्टीची जी आयडिओलॉजी आहे ती थॉटफुल पर्सनच्या लॉफुल असेंब्ली आहे, लॉफुल असेंब्ली आहे। कारण मी 4 दिवसापासून या के कविता, मनीष सिसोदिया, केजरीवाल यांच्या बाबत, यांच्या केस बाबत सुप्रीम कोर्टाने देशाच्या 1 नंबर कोर्टाने ज्या फाइंडिंग दिल्या आहेत त्या ध्यानपूर्वक ऐकतो। यासाठी ऐकतो की राजकारणात सुद्धा कायद्याची जाण असणारे निर्माण व्हावेत। एक वाक्य वारंवार फिरत आहे की बेल इज अ रूल अँड जेल इज अ एक्सेप्शन। म्हणजे जामीन मिळणं हा कायदेशीर अधिकार आहे आणि जामीन न मिळणं, जेलमध्ये पाठवणं हे अपवाद आहे। हा जो नियम सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये दिला त्याचा या आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या अटकेवरची चर्चा चालू आहे, त्याच्यामध्ये होता तो व्हाय आय एम टेलिंग इन धिस वन। या व्हिडिओमध्ये मी का तो जिक्र केला, त्यामुळे मी आम समाजाला सैनिक समाज पार्टीची वाटचाल सांगतो। जाणाऱ्याचा विषय नाही, येणाऱ्याचा विषय आहे आणि न येणाऱ्याचा पण विषय आहे। आपण हिंदू राष्ट्रात राहतो, महाभारत, रामायण यांच्या कथा ऐकतो। रामाला युगपुरुष, महापुरुष, आदर्श मानल्या जातं। तरी पण रामायण घडण्यासाठी देर वॉज सम व्हिलन टाईप, म्हणजे रावणाची कथा पण होतीच। महाभारतामध्ये कृष्णाचं, पांडवाचा जरी विजय झाला परंतु तिथं पण व्हिलन म्हणून कौरवांचे अस्तित्व होतंच। आता असा प्रकार जसा छत्रपती शिवाजी महाराजाला स्वराज्य निर्माण करताना अनेक विरोधकाच्या लढ्यामध्ये भाग घ्यावा लागला, लढाया करावा लागल्या, तीच लढाई सैनिक समाज पार्टीने अवलंबिलेली आहे। कारण ही लढाईची जी दिशा आहे, सैनिक समाज पार्टीची जी लढाईची दिशा आहे, ही प्रोसिजर आहे, ही पद्धत आहे, ही छत्रपतीच्या गनिमी काव्यामधून आलेली आहे। कारण सैनिक समाज पार्टीमध्ये येणाऱ्याला सुद्धा त्याचा अभ्यास करावा लागेल, अनेक दिवस थांबावं लागेल, त्याचं चिंतन मंथन करावं लागेल। कारण जे प्रस्थापित घराणेशाही, वंशवादी, गुंडगिरी यांच्या ज्या पार्ट्या असतील त्यांचा जो व्हिलनचा रोल आहे तो प्रबळ असतोच। हा इतिहासात सांगितला, धार्मिक पुस्तकात सांगितला आणि तुमच्या सिनेमात आहे। कारण विरोधकाची ताकद ही मोठी दाखवल्या जाते म्हणून 3 तास पिक्चर चालतो। त्याप्रमाणे या सैनिक समाज पार्टीचे जे विरोधक आहेत ते बहुसंख्येने आहेत। त्यांच्याकडे
पैसा आहे, ब्लॅक मनी आहे आणि त्यांची पद्धत चुकीची असूनही चालू आहे. पद्धत कोणती चुकीची आहे? कारण लोकांनी चालवलेलं राज्य अस्तित्वात नाही. लोकांचे राज्य परंतु घराणेशाही लोकांनी चालवलेलं आहे आणि ते स्वतःहून मतदान करणाऱ्या मतदानाच्या आधारे निवडून जात नाहीत. ही दिशा बदलावं लागेल. 70 वर्षात भारत स्वतंत्र झाला परंतु भारतीय मतदार स्वतंत्र नाही. त्याच्या मतदानाची दिवसा ढवळ्या चोरी होते, त्याच्यावर दडपण टाकलं जातं, त्याला लालच दिल्या जाते. ह्या सगळ्या गोष्टीचे गुंडगिरी दिली जाते. पदोपदी ह्या शाहीच्या प्रोसिजरने, ह्या पद्धतीने सुरुवातपासून ग्रामपंचायतपासून नगरपालिका, महानगरपालिका प्रत्येक ठिकाणी हे गुंडांची एक रँक असते. छोटा गुंडा असला तर ग्रामपंचायत जाईल, थोडा मोठा झाला तर नगरसेवक होईल, त्याच्यापेक्षा मोठा झाला तर आमदार होईल, खासदार होईल. ही त्यांच्याकडे फौजसारखी रँक वाढत जाते. मग मोठा नेता होतो आणि मोठा गुंडा असल्यामुळं देश पातळीवर त्याची केस चालते. आता ह्या प्रोसिजरचा खत्मा करायचा आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने आव्हान पेलवलेलं आहे. म्हणून सैनिक समाज पार्टी विचारवंतांचं संकलन करत आहे. विचारवंत झालेल्या लोकांचं या सैनिक समाज पार्टीच्या सिटिझन सोल्जरनी वाचन करावं, ऐकावं, याच्यासाठी हा प्रपंच मांडला आहे. आता याच्यामध्ये मला असं सांगायचं की मी सैनिक समाज पार्टीचा प्रदेशाध्यक्ष असलो तरी मला यांच्या पद्धतीने राजकारण करायचं नाही. अलग राजकारण करायचं आहे. ब्लॅक मनी कमवायचे आहे, कारखाने काढायचे आहे, 2 नंबर करायचा, मग पैशावाला व्हायचं, मग निवडणुकीत जायचं, मतदाराला पैसे वाटायचे, हे करायचं नाही. हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष परमार साहेबांना पण नको आहे. कारण या पद्धती मोडायच्या आहेत. जनलोकतंत्र आणायचं आहे. मग जनलोकतंत्र कशाने येईल तर आम समाजातील नागरिकाने निर्भय होऊन मतदानाला जावं आणि स्वतःच्या इच्छेने मतदान करावं. ही प्रोसिजर राबवली तर जनलोकतंत्र येईल. मग कोण आणायचा प्रयत्न करीन? त्यासाठीच ही सैनिक समाज पार्टी जनजागृती करत आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टी ही धार्मिक, ऐतिहासिक उदाहरणं पुढे देत आहे आणि त्यासाठी हा आमचा प्रपंच मांडलेला आहे. त्यामुळे लोक येतात, धीमे येतात, बुद्धिवंत येतात, पेशन्स असणारे येतात, क्वालिटी असणारे येतात, प्रतिभा असणारे येतात आणि ते थॉटफुल या असेंब्लीमध्ये सैनिक समाज पार्टी थॉटफुल आणि लॉफुल असेंब्ली आहे. कायद्याचं ज्ञान असणारी असेंब्ली आहे. कारण कायदा मोडून जाणाऱ्यांची तिकडे जावे, इतर पक्षात जावं. कायदा मोडून तुम्हाला जर शर्यत जिंकायची असेल तर तिकडे जा. ही शर्यत, सैनिक समाज पार्टीची शर्यत ही दमदार पाऊल टाकून जिंकल्या जाणारच आहे. त्यामुळं आमचं हे संकलन आहे. मी स्वतः विचारवंत का समजतो? योगायोग पहा. जीवनामध्ये ज्या ज्या घडी येतात, जे मोड येतात, त्याप्रमाणे माणूस घडतो. त्याप्रमाणे घडल्या गेलो आहे. 20-19 वर्षामध्ये एअरफोर्समध्ये जाणं काय, 4-5 वर्षांनी आसामला बदली होणं काय, आणि त्या ठिकाणी एक मराठी लायब्ररी होती, त्या ठिकाणचं 2 वर्षाचं वाचन आहे. तो अलिखित कोर्स मी केलेला आहे. धार्मिक पुस्तकं वाचले, ऐतिहासिक वाचले, सामाजिक वाचले, दलित वाङ्मय वाचलं आणि व्हॉट नॉट सगळं वाचून झालं. कुठं? आसामला. त्याचा पिरियड होता 1980 ते 1982 डिसेंबरपर्यंतचा. 83ला जेव्हा मी नाशिकला आलो त्यावेळेला मला मौका मिळाला. माझ्या कमांडिंग ऑफिसरच्या परवानगीने मी राहिलेलं BA पूर्ण केलं आणि त्यानंतर मी LLB केलं. LLB म्हणजे हे ज्यांनी केलं नाही
त्याच्यासाठी एक 3 अक्षरी शब्द आहे. वकील आहे, LLB आहे. समाजामधली धारणा वेगळी असते, परंतु या क्षेत्रामधला माणूस फक्त पुस्तकाचं ज्ञान नाही, कायद्याचं आणि राजकारणाचं दोन्ही नोशन क्लिअर होतात. आणि विशेष म्हणजे राजकारण हे कायदेशीर कसं असावं त्याचं ज्ञान महत्त्वाचं आहे. कारण राजकारण म्हटलं की या समाजामध्ये या प्रस्थापित घराण्याशी पक्षाच्या नेत्यांनी या पैशाच्या जमा करून बेहिशेबी मालमत्तेच्या आधारे राजकारण करावं लागतं. हा एक काटेरी रस्ता तयार केलेला आहे. त्या काटेरी रस्त्यावर जायचं नाही आणि आपला हमरस्ता आहे, याला 150 का होईना पण याला न्याय मिळणार आहे याची माझी आणि खात्री आहे. म्हणून मी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर जमणाऱ्यांना आणि असे व्हिडिओ टाकून सांगत असतो की आज सकाळीच मी आवाहन केलं की अटल बिहारी वाजपेयींच्या तोंडून जे सावरकराबद्दल बोलल्या जातं ते घ्या. अनेक वेळा बाबासाहेब आंबेडकरचे विचारधारा पण मांडत असतो. त्यामुळं सैनिक समाज पार्टीची ही थॉटफुल असेंब्ली आहे आणि ती दमदार पाऊल चाललेली आहे. आता आमच्या काही संघटना असतात. संघटनेच्या दृष्टीने आम्ही त्यांचे विरोधक आहोत. बऱ्याच संघटना असतील त्यांच्या विरोधक आहोत, परंतु आम्ही तुमचे विरोधक नाही. तुम्हीच या सैनिक समाज पार्टीचा गाडा अभ्यास करण्यासाठीच सैनिक समाज पार्टीमध्ये यावं. इवन राजकीय पक्षाचे स्वतःला बडे बडे समजणारे असतात. माजी खासदार असाल, माजी आमदार असाल, जर तुम्हाला सैनिक समाज पार्टी आयडिओलॉजी ऐकायची असेल तर सैनिक समाज पार्टीचा बोट धरून परत तुम्ही ABCD शिकू शकता, असं तुम्हाला सुद्धा आमचं आव्हान आहे. त्यामुळे ही आयडिओलॉजी 4 दिवसानंतर व्हिडिओ जारी केला आहे आणि श्रीयुत परमार साहेबांच्या फोननंतर जारी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम 13 करोड जनतेपैकी सज्जनांनी लॉफुल असेंब्लीमध्ये आणि या थॉटफुल असेंब्लीमध्ये अवश्य भाग घ्या. तीच असेंब्ली म्हणजे सैनिक समाज पार्टी होय आणि ही विचारवंताची मार्गदर्शनावर चालणारी आहे, त्यांच्या आयडिओलॉजीवर चालणारी पार्टी आहे. म्हणून सर्वांनी याचा लाभ घ्यावा, वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावे आणि समाजसेवा आणि देशसेवेमध्ये सहभाग घ्यावा ही नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.